मित्रांनो, तुम्ही कसे आहात? आजच्या आपल्या छानसे यूट्यूब चॅनल म्हणजे स्पीड एज्युकेशन चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आपण 8वीचा समाजशास्त्राचा पेपर, सामान्य विज्ञानाचा पेपर. प्रश्न पहिला आहे, योग्य पर्याय निवडून वाक्य पूर्ण करा. सूक्ष्मजीव हे परिसरातील विघटक असतात. निवारातून ध्वनीचे प्रसारण होते. ताऱ्यांच्या संपूर्ण जीवनकाळात वापरले जाणारे इंधन हे त्यांचे वस्तुमान अवलंबून असते. जर आपतन कोन 40 अंश असले तर सपाट आरशाशी होणारा परावर्तित कोन किती आहे मित्रांनो? 50. तर आता हे प्लास्टिकला हवा तसा आकार देता येतो, याला आकारीयता म्हणतात. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. विसंगत घटक ओळखा. केंद्रकी, तंतुनिकार्य, लवके, जालिका. केंद्रकी. आता हे चौथा प्रश्न पूर्ण करा. वनस्पती उत्पादक प्राणी. व्याख्या लिहायची आहे. कृष्णविवर, विशालकाय ताऱ्यांची अंतिम स्थिती जेथून प्रकाश बाहेर पडू शकतात कृष्णविवर म्हणतात. काळ्या छिद्रास. हे आहे. आता मानवी स्वरयंत्र काय आहे? स्वरस्तुतांची, ध्वनीची वर्गक, पाड्यांतील कंपने, जलतरंग, हवेच्या स्तंभातील कंपने, नादकाटा, धातूचे भुजांची कंपने, सितार घ आहे, तारांतील कंपने. आता शास्त्रीय कारणे लिहा. मोठ्या धरणांमुळे परिसरांच्या नष्ट होतात, कारण जेव्हा मोठी धरणे बांधली जातात तेव्हा मुळातील भूरूपे बदलले जातात, तेथील झाडे तोडली जातात. या जंगलतोडीमुळे वन्य प्राण्यांचे अधिवास नष्ट होतात, बऱ्याचशा कष्टांनी नष्ट होतात.
ताऱ्यांची स्थिती कशी ठरते? तर इथं उत्तर दिले, मानवी लोकसंख्या अफाट वेगाने वाढते. त्या प्रमाणात इतर प्राण्यांची संख्या कमी राहते. मानव हा कोणत्या परिसराचे सर्वोच्च भक्षक असतो. त्याला लागणाऱ्या सगळ्या मूलभूत गरजा देखील परिसरांच्या पुरवत असतात. परंतु अतिशय वाढलेल्या लोकसंख्येमुळे मानवाला अधिकाधिक साधनसंपत्तीचा आवश्यक निर्माण होतो. नैसर्गिक संसाधनांचा सर्वात जास्त प्रमाणात मानव संपुष्ट असतो. बदलती जीवनशैली आणि उपयोगी वृत्ती यामुळे निसर्गाचा ऱ्हास, निरनिराळ्या प्रकारचे प्रदूषण हे सारे मानवी. आता हे काच निर्मिती टिपा लिहा. काच निर्मितीची टिपा लिहायची मित्रांनो. काच निर्मिती सर्वसाधारणपणे काच निर्मिती पुढील प्रकारे करण्यात येते. वाळू, सोडा, चुनखडी आणि अल्प प्रमाणात मॅग्नेशियम ऑक्साईड यांचे मिश्रण. तर मिश्रणातील सर्व पदार्थ द्रवरूप होतात. त्यानंतर हे मिश्रण 1500 अंश सेल्सिअस पर्यंत तापून एकदम थंड केले जाते. तर आता मित्रांनो या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब करा व पुढे हा व्हिडिओ पाठवत जा. तर मिळूया